कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे विद्यार्थी अधिवेशन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी। नमस्कार। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम आणि या उपक्रमाअंतर्गत आपण विविध उपक्रम राबवत असतो। आज या अधिवेशनासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय श्री राजू नंदकर सर। नंदकर सर, तुमचं मनस्वी स्वागत आहे या आपल्या पॉडकास्टमध्ये। सर, आम्हाला विद्यार्थी जीवनामध्ये अनेक प्रश्न येत असतात, तर याबद्दल आम्हाला निश्चितच तुम्हाला आणि तुमच्यासोबत हितगुज करून आम्हाला त्याबद्दल माहिती घ्यायला निश्चितच आवडेल। सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की आतापर्यंत तुम्हाला खूप मोठं यश मिळालेलं आहे। एवढी मोठी यशाची वाटचाल बघत असताना तुमचा आतापर्यंतचा प्रवास आणि तो कसा होता, काय खडतर प्रवास होता, याबद्दल निश्चितच जाणून घेणार। नमस्कार। मी अगदी तुमच्यासारखाच एक सामान्य विद्यार्थी होतो। झेडपीला शिक्षण झालं, त्याच्यानंतर तालुक्याच्या शाळेला हायस्कूलचं शिक्षण झालं, त्याच्यानंतर मग महाविद्यालयीन शिक्षण हे पुन्हा ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये झालं। तर जसं जसे पुढं पुढं मी जात गेलो तसे तसे नवे दरवाजे उघडत गेले। मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मी कष्ट आणि सातत्य याची जोड सतत माझ्या सोबत ठेवली आणि त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास ज्यावेळेस मी सुरू केला, साधारण 1-2 वर्षाचा अभ्यास केल्यानंतर मी राज्यामध्ये 24व्या क्रमांकाने उपजिल्हाधिकारी या पदावर माझी निवड झाली। पण मला असं वाटतं की उपजिल्हाधिकारी बनणं हे थोडंसं सोपं आहे, पण त्याच्यानंतर जो प्रशासनातला जो प्रवास आहे तो अत्यंत खडतर आणि प्रतिकूल असा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचं कर्तृत्व गाजवायचं असतं। आणि मला पहिल्यांदाच प्रतिकूल परिस्थिती वाट्याला आली, म्हणजे पहिली पोस्टिंग माझी गडचिरोलीत झाली, नंतर नांदेड, बीड, परभणी, जालना, औरंगाबाद, त्याच्यानंतर हिंगोली, जवळपास 12 वर्ष ह्या खडतर जिल्ह्यांमध्ये मला काम करायला मिळालं। आणि मला नेहमी वाटतं की ॲडव्हर्सिटी ऑलवेज ओपन दी डोअर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, आणि त्यामुळे या ठिकाणी जास्त स्कोप काम करायला मिळाला आणि त्याच्यामुळे खूप चांगलं लर्निंग माझं झालं। आणि त्यानंतर काही दिवस मी मुंबईला मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून काम केलं। त्यात विधिमंडळात पण काम करण्याची मला संधी मिळाली, तिथे मी माननीय अध्यक्षांचा विशेष कार्य अधिकारी होतो। अर्बन हा जो विषय आहे तो सध्या महत्वाचा आहे, अर्बन डेव्हलपमेंट, अर्बन मोबिलिटी वगैरे, आणि त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा उपायुक्त या पदावर मला काम करण्याची संधी मिळाली। त्याच्यामुळे अर्बन प्लॅनिंग, अर्बन डेव्हलपमेंटच्या बाबतीतही मला बऱ्याच गोष्टी लर्न करता आल्या। आणि सध्या यशदा ही एक जी नामांकित संस्था आहे, जी स्टेट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, तिथे मी संचालक SIOD आणि असोसिएट प्रोफेसर या पदावर सध्या कार्यरत आहे। एकंदर या सर्व वाटचालीचा जर मागोवा मी घेतला तर मला असं दिसून येतं की कष्टाशिवाय, हार्डवर्क शिवाय तुम्हाला पर्याय नसतो। आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटतं की फक्त आता आपण परीक्षेचा अभ्यास करतोय, आताच आपल्याला 12-14 तास अभ्यास करायचा आहे। मला असं वाटतं की तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आयुष्यामध्ये तर सातत्याने तुम्हाला 12 ते 14 तास काम करावं लागतं। आणि मला वाटतं की 21व्या वर्षी मी 12 तास 14 तास अभ्यास करायचो आणि आज 44व्या वर्षी सुद्धा 12 तास 14 तास काम करतो। म्हणून आजपर्यंतची जी वाटचाल आहे ती एवढी सोपी आणि सुटसुटीत झाली। निश्चितच सर, खूप कठीण आणि खडतर प्रवासातून तुम्ही इथे पुढे आलेला आहात, त्यासाठी तुमचं मनस्वी एकदा पुन्हा छान अभिनंदन। सर, पुढील प्रश्न तुम्हाला असा असेल की संपूर्ण महाराष्ट्रभरात करिअर कट्टा ही चळवळ आता आपण म्हणतो, आणि या चळवळीशी तुम्ही कसे जोडले गेलात आणि या चळवळीमध्ये तुम्ही नक्की काय योगदान देतात सद्यस्थितीत? करिअर कट्टाशी गेले 5 ते 7 वर्षापासून मी कनेक्ट आहे। माहिती तंत्रज्ञान सहायता विभागामार्फत ज्यावेळेस पूर्वी तुम्ही कोविडच्या थोडंसं आधी ऑनलाईन सेमिनार घ्यायचे, त्यावेळेस मला पहिल्यांदा या कट्ट्याशी माझा संबंध आला। आणि त्याच्यानंतर सातत्याने जेव्हा जेव्हा संधी मिळेल
तेव्हा तेव्हा युवकांसाठी मी पुढे होऊन काम करत असतो. मला असं वाटतं की युवा हा ऊर्जा आणि उत्साहाचा झरा आहे. फक्त ह्या झरा आणि उत्साह किंवा जी ऊर्जा आहे तिला योग्य रीतीने प्रवाहित करणं, त्यांना योग्य दिशा दाखवणं, हे काम करिअर कट्टा मागील अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून करत आहे. आणि या करिअर कट्ट्याचा एक भाग होता येणं म्हणजे ह्या युवा शक्तीला दिशा देणाऱ्या शक्तीचा भाग होता येणं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मागील बऱ्याच दिवसापासून करिअर कट्ट्याच्या मासिकामध्ये सुद्धा सातत्याने मी लिखाण करतोय की त्या योगे युवांना काही वाचन साहित्य मिळेल, त्याच्यातून युवांना काही दिशा सापडेल. विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या बाबतीतही युवकांना आणि मॅनेजमेंट स्किलच्या बाबतीतही युवकांना मार्गदर्शन करण्याचं काम जेव्हा जेव्हा करिअर कट्ट्याच्या मार्फत मला संधी मिळेल तेव्हा मी मागील काही दिवसापासून वर्षापासून करतोय. अगदीच सर. दुसरा प्रश्न असा असेल की भारत हा युवा शक्तींचा देश आपण म्हणतो. म्हणजे जसं युवा त्याचं उलट केलं की वायू आपण असं सगळं संबोधत होतो त्याला. तर या युवाला तुम्ही काय संदेश द्याल आणि प्रामुख्याने आता 21व्या वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या आणि कुठेतरी यशाची यशोगाथा लिहित असणाऱ्या सगळ्या युवांना तुमचा काय संदेश असतो? आपला भारत हा युवांचा देश आहे असं आपण म्हणतो. जवळपास 140 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये 42 कोटी आपल्याकडे युवक आहेत. आणि ही युवा शक्ती जागृत करणं, त्यांच्याकडून देशाच्या GDP मध्ये हातभार लावून घेणं, त्यांच्याकडून समाज विकासाचं कार्य करून घेणं, त्यांच्याकडून समाजात नीतिमूल्य कशी रुजतील आणि समाज जो आहे तो ऊर्ध्व रीतीने कसा पुढे जाईल हे सर्व पाहणं, हे काम खऱ्या अर्थाने बुद्धिजीवी लोकांचं आहे. बुद्धिजीवी लोक जेवढे युवा शक्तीला मार्गदर्शन करतील, दिशा दाखवतील, त्यांची मेंटरशिप घेतील, त्यांचं गुरुत्व ज्याला आपण गुरुपद घेतील, ह्या सर्व गोष्टी ह्या बुद्धिजीवी लोकांनी जर स्वीकारल्या आणि युवकांना योग्य दिशा दाखवली तर मला वाटतं की ही युवा शक्ती आहे ही देशासाठी खूप मोठा हातभार लावू शकते. यासाठी मी डॉक्टर वसंत गोवारीकर सरांचं एक कोट सांगेल. वसंत गोवारीकर सर म्हणतात की जेव्हा एखादा मूल जन्माला येतं त्यावेळेस त्याला एक मेंदू असतो आणि त्याला एक पोट असतं आणि हे पोट जे आहे ते अन्न मागत असतं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जरी पोट अन्न मागत असलं तरी ह्या बालकाला किंवा मुलाला एक मेंदू आणि 2 हात असतात. मेंदूला जर योग्य शिक्षण दिलं आणि हाताला जर चांगली कौशल्य दिली तर ही वाढती लोकसंख्या आहे ही भारभूत न ठरता आधारभूत ठरू शकते. आणि त्याच्यामुळे युवांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणं, कौशल्य त्यांना आत्मसात करायला लावणं हे सर्व बुद्धिजीवी लोकांचं काम आहे असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर. आजच्या पॉडकास्टला तुम्ही इथे उपस्थित होता. भरपूर सगळ्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून जाणून घेता आल्या. तुमचं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानते आणि हा पॉडकास्ट इथे संपला. थँक्यू सो मच. धन्यवाद. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी